आतापर्यंत मी इंग्लिशमध्ये व्हिडिओ बरेच केले आणि मला बऱ्याच लोकांनी सांगितलं तुम्ही मराठीत व्हिडिओ का करत नाही, आपली मातृभाषा मराठी आहे तर मराठीत का नाही करत. तर आजपासून मी ठरवलं की मराठीत व्हिडिओसुद्धा करायचे. तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे. माझ्या लहानपणी मी खाता खाता सुद्धा गोष्टीची पुस्तकं वाचायचो आणि आई मला ओरडायची आणि म्हणायची ते पुस्तकातले शब्द काही पुसले जाणार नाहीत, बाजूला ठेवते पुस्तक. मला खूप राग यायचा कारण काही वेळा पुस्तक खूप इंटरेस्टिंग असायचं आणि ते कधी संपवावं असं वाटायचं. पण आज मला पटतंय की आई किती खरं सांगत होती. मी तुम्हाला सांगतो, आपण ट्रेनने कुठे चाललो असलो आणि खूप सुंदर देखावा असला बाहेर आणि खिडकीची जागा मिळणं हे तर खूप महत्त्वाचं असतं. आणि खिडकीपाशी बसलेली मी माणसं बघितली आहेत की जी चक्क पुस्तक वाचतायत किंवा झोपून घोरतायत. बाहेर इतकं सुंदर सृष्टी सौंदर्य आहे पण तिकडे त्यांचं अजिबात लक्ष नाही आहे. तर काय होतं की आपल्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी घडत असतात पण आपण त्यातला काय कशाचा अनुभव घ्यायचा, कशाचा आनंद घ्यायचा हेच कधी कधी आपल्याला कळत नाही. म्हणजे आजच्या जमान्यात बऱ्याच गोष्टी एकत्र करणं याला महत्त्व आहे पण काही बाबतीत बऱ्याच गोष्टी एकत्र नाही करू, एकच गोष्ट करावी. मी तुम्हाला सांगतो, मी जंगल सफारीला गेलो होतो आणि पहिल्यांदा वाघ बघितला. वाघ असा समोर जीपच्या समोर वाघ उभा आणि मी चटकन कॅमेरा घेतला आणि फटाफट त्याचे फोटो काढायला सुरुवात केली. त्याचा एक छोटा व्हिडिओही बनवला. नंतर घरी आल्यानंतर मी असं विचार करत होतो, मी वाघ बघितलाच नाही, माझ्या कॅमेऱ्याने बघितला. वाघ बघण्याची जी माझ्या मेंदूत जी स्मृती जायची होती ती गेलीच नाही. म्हणून दुसऱ्या वेळी जेव्हा मला वाघ दिसला तेव्हा मी माझा कॅमेरा मोबाईल सगळं बंद करून तो अनुभव घेतला की वाघ कसा दिसतो आणि वाघ कसा चालतो आणि वाघ बघणं म्हणजे काय. आणि ते माझ्या स्मृतीमध्ये कायमचं कोरलं गेलं आहे. तर आपण अशी गल्लत बऱ्याच वेळा करतो. आपण बघतो स्टारबक्समध्ये लोक कॉफी पितात आणि ऑफिसचं काम करतात. मला नाही वाटत त्यांना स्टारबक्सची कॉफी हवी आहे, ते साधी ऑर्डिनरी कॉफी पण चालेल कारण त्यांचं एकदम लक्ष असतं की माझं ऑफिसचं काम पूर्ण करायचं. तर माझं असं म्हणणं आहे की सगळ्या गोष्टी अशा एकत्र न करता काही वेळा त्या गोष्टीचा आनंद आपण घ्यायला पाहिजे. आपण प्रवासाला जातो, वेगवेगळे ऐतिहासिक स्थळं बघतो किंवा सनराईज सनसेट बघतो. त्यावेळी सनराईज सनसेट बघताना फोटो काढून त्याची मजा घालवू नका, तुम्ही त्याचा अनुभव घ्या. जी अनुभूती आहे ती महत्त्वाची आहे. असं म्हणतात शास्त्रज्ञ की आपल्याला जेव्हा चांगल्या गोष्टी आठवतात तेव्हा एक केमिकल आहे डोपामाइन नावाचं जे स्त्रवतं, जे रिलीज होतं आणि आपल्याला आनंद मिळतो. तर जर कॅमेऱ्यातल्या किंवा व्हिडिओ बघून त्या गोष्टीचा आनंद मिळणार नाही जो तुम्ही ॲक्च्युली अनुभव घेतलाय, अनुभूती घेतली, महसूस केलाय. तर माझी ही विनंती आहे तुम्हाला, तुम्ही रील करा, रील करू नका असं मी म्हणत नाही, पण आधी त्याचा अनुभव घ्या त्या गोष्टीचा आणि त्याचा आनंद घ्या. मित्रांनो, हा मराठी व्हिडिओ कसा वाटला याची प्रतिक्रिया तुम्ही द्या आणि हा उपक्रम चालू ठेवू का नको त्याबद्दलही सांगा. धन्यवाद.